ग्रामसेवक जगतापवर कारवाई न झाल्याने पंचायत समितीवर जन आक्रोश मोर्चा धडकला। तर येत्या बुधवारी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणार डॉक्टर महेश कुमार कांबळे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला मालगावचे ग्रामसेवक जगताप हे गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आज जन आक्रोश मोर्चा पंचायत समितीवर काढण्यात आला। मालगावचे ग्रामसेवक जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी उपोषण केले। त्यानंतर 10 दिवसाच्या आत कारवाई करतो म्हणून समिती स्थापन करून प्रशासनाने वेळ मारून नेली, पण कारवाई न झाल्याने पुन्हा तुषार खांडेकर यांनी गेले 8 दिवस झाले आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात केली असून त्याची दखल न घेतल्याने आज सर्व पक्ष संघटना यांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढून पंचायत समितीवर धडकलाय। त्यावर मोर्चाच्या ठिकाणी गेले 1.5 तास प्रशासनाचे अधिकारी फिरकले नाहीत। 1.5 तासानंतर अधिकारी यांना जाग आल्याने पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमध्ये आंदोलक आणि अधिकारी यांची चर्चा झाली, पण गेंड्याची कातडी असलेले जिल्हा परिषद प्रशासन हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसल्याने पुन्हा आंदोलक चिडले। तर समस्त आंबेडकरी समाजाने निर्णय घेऊन आपला समाज बांधवाला आपण मरणाच्या दाढेमध्ये देऊ नये यासाठी समाजातील वृद्ध महिलांच्या हस्ते तुषार खांडेकर यांना सरबत पाजून हे आमरण उपोषण स्थगित केले। पण वेळ काढू प्रशासनाच्या विरोधात येणाऱ्या बुधवारी पुन्हा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी एल्गार पुकारलाय। येणाऱ्या बुधवारपासून समस्त आंबेडकरी समाजाकडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या दारामध्ये आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय। तर जोपर्यंत ग्रामसेवक जगतापला निलंबित करत नाही तोपर्यंत हा लढा संपणार नसल्याचं डॉक्टर कांबळे यांनी सांगितलंय। तर आज या जन आक्रोश मोर्चामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी, बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी पाठिंबा दिलाय। तर या जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष हे उपस्थित होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले 9 दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते। पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं। म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत। त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक, निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक, पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्त्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय। पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन, सचिन कांबळे साहेब असतील, सागर आवळे असतील, उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असं आम्ही 5 जण आमरण उपोषणाला बुधवारपासून बसणार आहोत। या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे, अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आवाहन आणि विनंती करतो। जय भीम, जय भारत।